नमस्कार. आज आपण जी रेसिपी पाहत आहोत त्यामध्ये बटाटा, रवा, मैदा, दही, कॉर्नफ्लॉवर याचा कशाचाही वापर न करता आपण हा आज नाश्ता अगदी 100% पौष्टिक बनवला आहे. त्यासाठी मी इथे पाव किलो लाल भोपळा घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याच्यावरच्या बियांचा जो भाग असतो तो काढून टाकला आहे आणि आपण याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत, सालं काढून घ्यायची आहेत. आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. एका प्लेटमध्ये ठेवून आपण याला एक 5-7 मिनिटं मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचा आहे. हा भोपळा आपल्याला फक्त मऊ झालेला हवा आहे, खूप शिजवायचं नाही, खूप गाळ नाही करायचं आहे. 5-7 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे. सुरीने आपण चेक करूया. फक्त सुरी चमचा आतमध्ये जाईल इतपतच मऊ हवा एवढा आपण शिजवून घ्यायचा. आणि या काही भाज्या घेतलेल्या आहेत, कोबी, सिमला मिरची, गाजर, कांदा, टोमॅटो. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता. त्या मी चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. 2 हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे करून टाकले आहेत आणि किसलेलं आलं टाकलं आहे. आता एक एक करून आपण ह्या सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या परतायच्या आहेत, खूप गाळ नाही करायच्यात. त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी आपण ह्या सर्व भाज्या एक एक करून टाकून परतून घ्यायच्या आहेत. मी कोबी सुरुवातीला टाकला, गाजर, कांदा आणि आता सिमला मिरची टाकली आहे. शेवटी आपण टोमॅटो आणि मसाले टाकायचे आहेत. या भाज्या छान परतलेल्या आहेत. यामध्ये आता मी टोमॅटो, 1 चमचा धनेपूड, जिरेपूड आणि काळं मीठ 1 चमचा टाकून घेतलं आहे. थोडासा चाट मसाला टाकला आहे याच्याने याला छान चव येते. बाकी कुठलेही जास्तीचे मसाले आपण वापरणार नाही आहोत. सगळं छान मिक्स झालं आहे. सगळ्या भाज्या छान परतल्या आहेत. या आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण 1 वाटी मी ओट्स घेतलेले आहेत. मसाला ओट्स किंवा साधे ओट्स कोणतेही ओट्स चालतील. ते 1 वाटी ओट्स मी थोडंसं 3-4 चमचे पाणी टाकून भिजवून घेतलेले आहेत. न भिजवतासुद्धा चालतील, पण भिजवल्यामुळे आपल्या रेसिपीला छान टेक्स्चर येणार आहे, म्हणून मी भिजवून घेतले आहेत. हे सर्व भिजते, भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत चटणी वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे डाळं, 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, आल्याचे 3-4 तुकडे आणि 1 कप कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतला आहे. तुमच्याकडे पुदिना किंवा कोथिंबीर दोन्हीपैकी एक कोणतं असलं तरीसुद्धा चटणी बनवू शकतो आपण. माझ्याकडे दोन्ही होतं, ते मी दोन्ही टाकून काळं मीठ, साधं मीठ, 1 चमचा जिरं, अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे. लिंबू नसेल तर 2 चमचे दही किंवा चिंचेचा तुकडा टाकला तरीसुद्धा चालेल. लसूण टाकायचा विसरला होता. 5-7 कळ्या लसणाच्या आणि बर्फाचे तुकडे टाकून ही चटणी अशी छान वाटून घेतली आहे. मस्त हिरवीगार अशी चटपटीत आपली चटणी तयार झाली आहे. ही कोणत्याही नाश्त्याला चटणी आपण वापरू शकतो. भोपळा थंड झाला तो मी आता स्मॅशरने स्मॅश करून घेते आहे. चमच्याने किंवा एखाद्या वाटीने सुद्धा तो छान असा मऊ होईल. थंड झाल्या भाज्यांमध्ये आपण भोपळा टाकून घेतला आणि भिजवलेले ओट्स, हे सगळं साहित्य आपण आता एकत्र करणार आहोत. भाज्यांमध्ये आपण मीठ घातलेलं आहे. आता फक्त आपल्याला ओट्स आणि भोपळ्यापुरतं मीठ टाकायचं होतं, ते मी टाकून घेतले. भरपूर कोथिंबीर टाकली आहे. बाकी कोणतेही साहित्य आता टाकायचं नाही. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाण्याचा तर वापर करत नाही आहोत, पण याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी मी 2 चमचे नाचणीचं पीठ टाकून घेतलं आहे. तुमच्याकडे ज्वारीचं, बाजरीचं असेल तर ते सुद्धा टाकू शकता. अगदी पोहे खाण्याचं 2 चमचे नाचणीचं पीठ टाकून हे सगळं छान मिक्स करून, पीठ थोडं ओलसरच आहे थालीपीठासारखं, ते झाकून ठेवलं 10 मिनटासाठी. आणि पाण्याचा हात घेऊन आपण ह्याचे छोटे छोटे असे पॅटीस बनवायचे आहेत. खूप छान लागतात चवीला. शिवाय नेहमी सगळ्या पॅटीसमध्ये, नाश्त्यांमध्ये आपण बटाट्याचा, दहीचा, रव्याचा वापर करतो, तर आज असा कोणताही जिन्नस यामध्ये आपण टाकला नाही. फक्त भाज्या, लाल भोपळा, ओट्स वापरून आपण ही अगदी पौष्टिक अशी टेस्टी रेसिपी बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा असं ओट्स आणि लाल भोपळ्याचा वापर करून रेसिपी बनवून पहा, खूप छान लागते चवीला. पॅनमध्ये मी तेल ठेवलं होतं, आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्या ह्यानेच मी तेल ठेवलेलं आहे. खूप जास्त तेलाची याला गरज नाही आहे. आणि मी तीळ लावून घेतले आहेत वरच्या बाजूने. आणि खालची साईड तांबूस झाली की उलट करून घेतले आहेत आणि चमच्याने थोडेसे प्रेस केले आहेत. प्रेस केल्यामुळे आतमध्येपर्यंत ते छान भाजले जातात, चवीला खूप छान लागतात. दुसरी बाजूसुद्धा मी पलटून असेच छान भाजून घेतले आहे आणि उरलेले सुद्धा मी पॅटीस असे बनवून घेतले आहेत. मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया.
यावर तुम्ही सलाड टाकूनसुद्धा खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता. पण छान अशी आपण हिरवीगार मस्त चटपटीत चटणी बनवलेली आहे. खूप छान नाश्ता आहे. हे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा मुलांना टिफिनला किंवा नाश्त्याला हवं आहे तेव्हा काढून याचे असे पॅटीस बनवून टिफिनमध्ये आणि नाश्त्यालासुद्धा बनवून देऊ शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा. धन्यवाद.